मित्रमैत्रिणींनो, चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, पेपर कटिंग ठेवून घेतलेली आहे आपण. ही पेपर कटिंग खूप जुनी झालेली आहे माझी. आता पाहू शकता तुम्ही. चला, जसं आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं. चला तुम्हाला दाखवते आता. चला आपण आता आखून घेऊया जसं आहे आपलं तसं. कुठंच कमी जास्त नाही करायचं आहे आपल्याला. जसं आहे तसंच आखून घ्यायचं आहे. पाठीचा भाग आहे हा. बघा, पाठीचा भाग आहे आपला. खूप जुनं कस्टमरचं ब्लाऊज आहे, त्याच्या माझी पेपर कटिंगसुद्धा खूप जुनी झालेली आहे. आता याच्यावरची नवीन करून ठेवावं लागणार आपल्याला. आता हे बघा, ब्रेशर पट्टी आहे, ती सुद्धा आखून घ्यायची आपल्याला. ब्रेशर पट्टी थोडी जास्त आखून घ्यायची आपल्याला. बघा, कटोरीचा भाग आहे हा. पेपर कटिंग करून ठेवली ना की ब्लाऊज कटिंगला टाईम नाही लागत, पटकन होतं. आणि मी पेपर कटिंगवरूनच ब्लाऊज शिवते. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा पेपर कटिंग करून ब्लाऊज. खूप सोपं पडतं शिवायला पण. जसं आहे तसंच आखायचं आपल्याला, कुठंच कमी जास्त नाही करायचं. कटोरी जवळ प्यायची हा. बाई आखून घ्यायची आपल्याला. पूर्ण आखून घ्यायची आपल्याला. पूर्ण आखून झालेले आपण आता कट करून घेऊया. चला तुम्हाला दाखवते कट करून. पाठीचा भाग कट करतोय आपण. याची साडी पण तुम्हाला दाखवते, खूप छान साडी, नवीन ट्रेंडची साडी निघालेली आहे ना, ती साडी त्या कस्टमरची. ब्लाऊज पण छान आहे, ग्रीन कलरचा. पाठीचा भाग कट केलेला आहे आपण. रेषा पट्ट्याचा भाग कट करून घेऊया. कटोरीचा भाग कट करतोय आपण आता. कटोरीचा भाग आहे आपला हा. ब्लाऊज शिवायला बसायचं आपल्याला आता लगेच. माझ्या दोन्ही मुली शाळेत गेलेल्या आहे, त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला. आता 11 वाजले. कटिंग करून ठेवलं का पटकन शिवायला वाजता येतं. गुढीपाडव्यासाठी द्यायचं ते. 2 दिवसावर आले गुढीपाडवा, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवायचं आता. बाई कट करून घेऊया आपण सगळं. ह्याच कस्टमरची 4-5 ब्लाऊज आपल्याला आता 2 द्यायची. 2 अस्तरचे, 3 साधे ब्लाऊज आहे, ते पण कट करायचे आपल्याला. हे बघा, अस्तरचे पॅच आपले पूर्ण कट करून झालेले आहे. चला आपण याच्यावर ठेवून घेऊया आता. बाईला काठ आहे, काठीला पण काठ आहे ब्लाऊजचा. ब्लाऊज पण खूप छान आहे. घडी घालून घ्यायची आपल्याला व्यवस्थित.
नाकाने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आपल्याला. बाई ठेवून घ्या आपण आता पहिले. बाईला जॉईंट द्यावं लागणार आहे आपल्याला. पाठीला काठ आहे. कटोरी, पॅच ठेवलेली आपण, कटोरी ठेवलेली आहे. इथं आपल्या बेशर पट्ट्या आहे, पाहू शकता. चला तुम्हाला दाखवते मी. हे बघा, असं माप ठेवून घेतलेलं आहे आपण ब्लाऊज पीसावर. हे बघा, तिकडे बाई आहे. हा जो कपडा उरण तो आपल्याला बाईला जॉईंटसाठी द्यायचा आहे, पाहू शकता. चला आपण आता कट करूया. कट करून घेऊया आपण. अस्तरच्या कपड्यावरून हे थोडं एक्स्ट्रा कापलं ना, शिवायला सोपं पडतं, एकदम पटकन होतं, शिवायला टाईम नाही लागत. तुम्हाला याचं शिवून पण दाखवणार आहे लगेच मी. आता पण व्हिडिओ टाकणार आहे. थोडं मोठं कापलं ना की शिवायला सोपं पडतं एकदम. पटापट टिपा मारता येतात, पाहू शकता तुम्ही. कटोरी कट करून घेऊया आपण. रेषा पट्टीचं पण कट करून घेऊया. बाई कट करून घेऊया आपण. आपली बाई पण कट झालेली आहे. आपली बाई याला जॉईन येणार आहे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा, आपली बाई आहे. बाईला जॉईंट येणार आहे आपला. हे बघा, पाहू शकता तुम्ही. या ब्रेशर पट्ट्या आहे आपल्या. हे बघा, हा कटोरीचा पॅच आहे. हा कटोरीच्या बाजूचा पॅच आहे. हा आपला पाहू शकता पाठीचा भाग आहे. हे बघा, गळा आखलेला आपण गोल गळा घ्यायचा आहे मोठा. हे बघा, कट करून झालेलं आहे आपलं पूर्ण. तुम्हाला मी लगेच शिवून दाखवणार आहे. हा व्हिडिओ पण टाकणार आहे मी, नक्कीच पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.